सुस्वागतम. भटके पुस्तकप्रेमी पुस्तकातल्या किंवा समूहातलं कदाचित पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन असेल. आपल्या या पुस्तक प्रकाशनाच्या आजच्या कार्यक्रमाला मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आशा करतो की निदान यापुढे दर महिन्याला एक नाही तरी वरचेवर अशा प्रकारचे योग यावेत. तेवढ्या करता माझं घर मी केव्हाही द्यायला तयार आहे. 2 गोष्टींचा फक्त योग सांगतो आणि आज सकाळी तो लक्षात आला. आज तारीख आहे 19 नोव्हेंबर 2024. 17 नोव्हेंबर 2024. बरोबर 30 वर्षापूर्वी म्हणजे 17 नोव्हेंबर 1994ला बरोबर याच जागेत, तेव्हा फक्त हे स्वरूप नव्हतं, बाकी दिशा वगैरे सगळं हेच, माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्या 2 पुस्तकातलं सामने सांगतो. दोन्ही पुस्तकाचे मुखपृष्ठकार हे घरातलेच होते. दोन्ही पुस्तकाचे प्रकाशक हेही परिचयातले होते. दोन्ही पुस्तकाच्या प्रकाशनालाही अशीच 20-25 घरगुती अशाच स्वरूपाची माणसं होती. त्यामुळे माझ्या पहिल्या पुस्तकाच्या जशा 21 आवृत्त्या निघाल्या तसं निदान हिच्या तरी सगळ्या पुस्तकाच्या अशी आशा करूया. बाकीचं जे काही मला बोलायचं आहे ते मी नंतर बोलतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विशेषतः आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या पुस्तकप्रेमी समूहाचे सर्वा कृष्णा दिवटे सर आवर्जून आलेले आहेत. गेले 4 दिवस एका अत्यंत व्यस्त वेळापत्रक असलेल्या अशा एका धार्मिक कार्यक्रमात कृष्णा सर होते. म्हणजे काल रात्रीचा कार्यक्रम 3 वाजता संपलाय. पहाटे 4 वाजता कृष्णा सर पुण्याहून निघाले आणि 6:45 वाजता कृष्णा सर माझ्या घरात हजर होते. नशिबानं माझी आंघोळ झालेली होती आणि कृष्णा सरांच्या हस्ते आणि इतरांच्याही हस्ते आपण या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीने एकमेकांचं स्वागत करूया आणि मी पुढची सूत्र श्रेया मॅडमकडे देतो. नमस्कार. सर्वप्रथम देवाचे आभार की एक स्वप्न पूर्ण होताना आज बघण्याचा मला योग आला. स्वप्न बघितलं नव्हतं खरं म्हणजे, हे आपोआप घडत गेलं. कधी विचार नव्हता केला की पुस्तक असं करता येईल आपल्याला म्हणून. कृष्णा सर आज खूप मोठा प्रवास करून इकडे उपस्थित राहिलेत. केवळ आपल्या सगळ्यांवरच्या प्रेमामुळे त्यांचं मी स्वागत करते सगळ्यात आधी. दुसरं असं की टिळक सरांकडे त्यांचं 16 सोमवारचं व्रताचं उद्यापन होतं. तेव्हा सर्वप्रथम आम्ही या घरात आलो आणि घरात आलो आणि असं वाटलं की आपण एखाद्या मंदिरामध्ये आलो. एखादं शांत जुन्या काळातलं घर असावं, चौसोपी वाडा असावा, त्याला अंगण असावं, समोर चाफ्याचं झाड आणि तुळशी वृंदावन असावं, मंद निरांजन तुपाचं चांदीच्या निरांजन असं ते तेवत असावं आणि उत्पत्तीचा घमघमाट आणि आपल्या सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाचा सुंदर सुगंध असं घरात असावं. असंच या घराचं नेहमी स्मरण झालं मनात कधी की असंच मनामध्ये येतं. आणि तसंच टिळक सर आणि स्नेहाताई हे अक्षरशः आईवडिलांसारखेच नेहमी वाटतात. त्यांच्या घरात हे प्रकाशन करावं असं मला मनापासून वाटत होतं, कारण आपलं पहिलं पुस्तक जे आहे त्याचा खूप थाटमाट करण्याची अपेक्षा नव्हती, पण एक घरगुती एक उबदार असा एक सोहळा व्हावा. आपल्यावर जे मनापासून प्रेम करतायत लोक निस्वार्थीपणाने निरपेक्षपणाने, त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या आशीर्वादाने काही चांगल्या घटना घडाव्यात. म्हणून टिळक सरांना आणि स्नेहाताईंना फक्त एकदा असं म्हटलं की असं आपण करूयात का, तर त्यांनी ताबडतोब सगळी जबाबदारी त्यांच्याकडे सगळी घेऊन टाकली. आणि वैशिष्ट्य असं की टिळक सर आणि स्नेहाताईंच्या या घरी माझ्यासारखे अनेक जण येत असतात, सकारात्मक ऊर्जा घेऊन जात असतात आणि आणखीन पुढे त्यांच्या आयुष्यात काय काय छान करत असतात. माझी आज त्या दोघांजवळ पण एक आशीर्वाद दोघांकडे मागते की तुमचा जसा हा वसा आहे तसाच पुढे मलाही माझ्या घरात चालवण्याची इच्छा आहे की असंच सकारात्मक वातावरण असावं, असेच काही कार्यक्रम व्हावेत आणि आपल्याकडून अशी ऊर्जा घेऊन आणखीन पुढे लोकांनी काही करावं. तर त्यासाठी मी या दोघांना आज नमस्कार करून आशीर्वाद मागते या दोघांचे पण. या पुस्तकाबद्दल थोडंसं सांगते की ह्याची पार्श्वभूमी सांगते, थोडक्यात सांगते, जास्त वेळ घेणार नाही. 2021 पासून मी ह्या गाण्यांचे ब्लॉग्स लिहायला सुरुवात केली. 1 जानेवारी 2021 गीत उमगले नवे नावाचा मी फेसबुकवरती ब्लॉग सुरू केला. आणि गाणी तर खूप पूर्वीपासून आवडतच होती. म्हणजे कसं आहे, माझा दादा इथे बसलाय, रफीचा अत्यंत चाहता आहे आणि गर्दी गाणी ऐकणार आहे. तो लहानपणापासून अफाट गाणी ऐकायचा, अजूनही ऐकतो तो. त्याच्याकडे रफीचं एक चिकट बुक सुद्धा आहे
त्याच्यामुळे मला गाणी ऐकण्याची लहानपणापासून सवय झाली आणि तो वेगवेगळ्या गाणी ऐकायचा, मलाही ऐकवायचा. पुढे मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही पुष्कळ गाणी ऐकायचो. ही सगळी गाणी ऐकत ऐकत ती मनात इतकी झिरपत गेली की असं वाटलं की त्याबद्दल आपण व्यक्त व्हावं. ती गाणी ऐकल्यानंतर आपल्याला जो आनंद होतोय तो इतरांपर्यंतही पोचवावा आणि म्हणून न कळत ह्या गाण्यांबद्दल ब्लॉग्स लिहिणं सुरुवात केली. आमच्या कॉलेजमध्ये एक ग्रुप आला होता, तरुण मुलांचाच ग्रुप होता. त्यांनी एक वर्कशॉप घेतलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी गाणी आम्हाला इंटरल्यूड सकट आणि त्याच्यातल्या म्युझिक पीसेस सकट आणि वाद्यांसकट कशी ऐकायची त्याचा प्रत्यक्ष डेमो दिला. आणि तेव्हा एक नवीन दालन माझ्यासाठी उघडलं, एक नवीन जाणीव उत्पन्न झाली की गाणं ऐकताना त्याच्यातली कविता, त्याच्यातले शब्द, त्याच्यातलं संगीत, इंटरल्यूड, कंपोजर्स जे आहेत ज्याला म्युझिक अरेंजर्स म्हणतो त्यांचं कर्तृत्व, एखादी बासरीची धून, एखादा गिटारचा पीस, हे सगळं ऐकत ऐकत ॲब्झॉर्ब करत करत गाणं ऐकायचं. आणि हे ॲब्झॉर्ब करणं हे इतकं सुंदर होतं की त्याच्यातून अक्षरशः शब्द असे आपोआप लेखणीतून उतरत गेले. तो आनंद सगळ्यांपर्यंत पोहोचवावा आणि त्या गाण्यांचा आनंद बाकी सगळ्यांनीही घ्यावा म्हणून हे ॲक्च्युली पुस्तकाचं रूप त्याला आलेलं आहे. यासाठी कृष्णा सर माझ्या खूप पाठी लागत होते की तुझं हे पुस्तक श्रेया झालंच पाहिजे, तू कर. मी चालढकल करायचे पण ते नियमितपणाने मला असं टोचणी लावायचे. काय म्हणतेस, किती झालं लिहून, करणारेस, कधी करणारेस, या संमेलनात प्रकाशन करायचं का पुस्तकप्रेमी समूहाच्या, असं त्यांचं सतत विचारणं सुरू असायचं. त्या टोचणीचा उपयोग झाला. दुसरं मला एक आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो, योगायोगाने मी पुस्तकप्रेमी समूहात सामील झाले. लहानपणापासून लेखन करत होते पण ते निबंध, थोडेसे काहीतरी चुटपुटते लेख इथपर्यंतच मर्यादित होतं. वाचन अफाट करत होते, वाचनाबद्दल काही प्रश्न नाही, लहानपणापासून प्रचंड वाचन करते. पण पुस्तकप्रेमी समूहात आल्यानंतर सारखा मिळे सारख्यासी अशी काहीतरी माझी अवस्था झाली आणि इतका आनंद वाटला की आपण वाचतोय त्याच्यात सारखे अफाट वाचणारे आणखी या समूहामध्ये आहेत. तसंच उत्कटतेने व्यक्त होणारेही आहेत ज्यांना कळतंय की आपल्याला काय म्हणायचंय आणि त्यांनी व्यक्त केलेलं माझ्या मनाला फार भावतंय. पुस्तकप्रेमी समूहात येणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि मी नक्कीच म्हणेन की पूर्वी मी जे लिहित होते ते लेखन जर आत्ता बघितलं आणि पुस्तकप्रेमी समूहात आल्यानंतर मी लिहायला जे सुरुवात केली ते लेखन बघितलं तर त्याच्यात जमीन आसमानाचा नक्कीच फरक दिसतो. हा एक बहरून टाकणारा एक अनुभव होता पुस्तकप्रेमी समूहात आल्यानंतर. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासारखे सुहृद मला मिळाले जे माझ्यासाठी एक खूप मोठा अमूल्य खजिनाच आहे. हे खूप नशीबवान लोकांना अशी मित्रमंडळी मिळतात, हे सुद्धा पुस्तकप्रेमी समूहाचंच श्रेय आहे असं मी नक्की म्हणेन. या पुस्तकाचं आजचं प्रकाशन करायला मी कृष्णा सरांना बोलवते. माझा दादा विनय मोने, वहिनी स्नेहल मोने, माझी नणंद जयुताई म्हणजे उर्मिला काळे आणि त्यांचे मिस्टर विजय काळे यांना मी बोलवते. या पुस्तकाचं एक छोटंसं प्रकाशन त्यांनी करावं अशी विनंती करते. मध्ये मध्ये वहिनी थोडंसं नाही तुम्ही थोडं असेल ते कव्हर होईल असं करा. संयुक्त आली सर. अरे नाही फोटो काढतो. श्रेया कुठे राहणार आहे? श्रेयाला मध्ये येऊ दे. या सर. मध्ये काढायचं का हे? हो, हे काढायचं नाही त्यांचं पेपर काढायचं का? बरं ठीक सरळ ओपन करायचं. नाही पण तुमच्या हातात पण हवा ना करा. ओके. सगळ्यांना काढायचं.
पिशव्या मागे ठेवल्यात तरी चालेल सगळ्यांनी. पिशव्या पिशव्या वेगळ्या ठेवा. जिच्या गीत उमगले नव्हे या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. ती श्रेया या ठिकाणी उपस्थित असलेले तिचे बंधू वहिनी मोने कोण हां विनय मोने, उर्मिला वहिनी आणि या ठिकाणी श्रेयाच्या प्रेमापोटी या पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित असलेले आपण सर्व बंधू भगिनी. टिळक सरांनी मगाशीच सांगितलं की आजपासून 21 वर्षापूर्वी, म्हणजे आज 17 नोव्हेंबर आहे 2024, 21 वर्षापूर्वी त्यांच्या पहिल्या पुस्तकाचं याच ठिकाणी प्रकाशन झालं. आणि त्यांनी असं सांगितलं की त्याच्या ज्या 21 आवृत्त्या झाल्या तशा श्रेयाच्या पुस्तकाच्या 21 आवृत्त्या व्हाव्या अशी शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली. मी आणखी त्या शुभेच्छेमध्ये थोडी भर घालतो की श्रेयाचं वय आणि टिळकांचं आजचं वय याच्यामध्ये जे अंतर आहे तेवढं अंतर पार करता करता आज टिळक सरांची जेवढी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत ना तेवढी श्रेयाची पुस्तकं प्रकाशित व्हावीत अशा प्रकारची शुभेच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. श्रेयानं मगाशी सांगितलेलंच आहे की तिचं हे पुस्तक व्हावं म्हणून मी खूप फॉलोअप घेतला, वारंवार तिला विचारत राहिलो. आपल्यातल्या काही लोकांना असं वाटतं, म्हणजे विशेष करून आपल्या पुस्तकप्रेमी समूहाशी संबंधित प्रवीण मानकरांसारखे ग्रस्त आहेत की ज्यांना असं वाटतं की छापील पुस्तकाची काही गरज नाही आहे, डिजिटल पुस्तक असलं तर पुरेसं आहे. पण आपण ज्या पिढीचे प्रतिनिधी आहोत त्या पिढीच्या प्रतिनिधींना असं अजिबात वाटत नाही आहे. म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही कितीही लिहित असा, फेसबुकवर तुमचे कितीही फॉलोअर्स असू दे, तुम्ही लिहित असलेलं जे शेअर करता ते मित्रमंडळींना कितीही आवडत असू दे, जोपर्यंत त्याचं पुस्तकामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत लेखक म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं मान्यता मिळत नाही. आणि याच कारणासाठी मी खूप श्रेयाचा फॉलोअप घेतला आणि आज तिचं हे पहिलं पुस्तक प्रसिद्ध होतंय त्याचा मला खूप आनंद होतोय. श्रेयानं पुस्तकप्रेमीवर यावं म्हणून मी खूप प्रयत्न केलेले होते. म्हणजे मी एक माझं हे असं होतं की पुस्तकप्रेमी आपण स्थापन केला तो 14 जून 2020ला स्थापन केला. आणि आता या निमित्तानं थोडं बँकर असल्यामुळं मी थोडंसं माझं बँकिंगच्या संदर्भातलं हे सांगतो की 2000 साली मी कोल्हापूरच्या झोनल ऑफिसमध्ये कार्यरत होतो आणि त्यावेळेपर्यंत मी HR मध्ये काम केलेलं होतं, ब्रांच मॅनेजर म्हणून काम केलेलं होतं, पण PR किंवा मार्केटिंगमध्ये अजिबात काम केलेलं नव्हतं. आणि एक DS मेहता, देवेंद्र मेहता नावाचे झोनल मॅनेजर होते, त्यांना HR मध्ये काम करणारा माझ्यासारखा माणूस मार्केटिंगमध्ये आणि PR मध्ये काम करू शकेल असं का वाटलं मला माहित नाहीये. त्यांनी मला ते काम करायला सांगितलं. मग PR मध्ये काम करत असताना बँकेची एखादी बातमी वर्तमानपत्रात यावी म्हणून खूप प्रयत्न करायला लागतात. आणि त्यावेळेला तर म्हणजे 2000 सालचा जर विचार केला, आज कसं झालेलं आहे, आज न्यूजपेपर्स किंवा ज्यांना जाहिराती मिळतात त्या जाहिरातदारांच्या बातम्या छापणं हे आज सहज शक्य होते. तो 2000चा काळ असा होता की एडिटोरियल टीम जी होती संपादकीय विभागाचा खूप हवी होता. त्यामुळं मार्केटिंगच्या माणसांनी एखादी बातमी दिली तर ती बातमी लावली जायची नाही. मग माझ्या बँकेची बातमी छापली जावी म्हणून मी स्वतः ती बातमी तयार करून वर्तमानपत्रांच्या ऑफिसमध्ये जायचो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ती बातमी किती महत्वाची आहे, का छापायला पाहिजे, अशा प्रकारचं मी पटवून द्यायचा प्रयत्न करत होतो. तसंच पुस्तकप्रेमीच्या बाबतीत झालं. ज्यावेळेला पुस्तकप्रेमी गठीत केला गेला जून 2020 मध्ये, त्यावेळेला त्या समूहावर वेगवेगळी माणसं यावी, चांगली माणसं यावी म्हणून मी खूप प्रयत्न करत होतो. जसं प्रकाश सरांसाठी प्रयत्न केले, शेखर सरांसाठी प्रयत्न केले तसं श्रेयासाठी पण प्रयत्न केले. म्हणजे श्रेयाचा फेसबुकवरचा तिनं जे उल्लेख केला ना की फेसबुकवरती लिहित होती
आणि ते मला खूप आवडलं आणि त्यामुळं तिच्याबरोबर बराच फॉलोअप करून पुस्तकासारखंच किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त फॉलोअप करायला लागला असेल. कारण जनरली लोक कुठल्याही ग्रुपवर यायला तयार होत नाहीत, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर नाही, फेसबुकवरच्या याच्यामध्ये यायला तयार होत नाही. तर तसा प्रयत्न करून श्रेयाला म्हणजे आपल्या पुस्तकप्रेमीमध्ये आणलं आणि पुस्तकप्रेमीचा मला जे दिसतंय की नाही, जे चांगली गोष्ट जी मला दिसते, यात जे मोठमोठे लेखक आहेत ते लेखकच आहेत, ते उत्तम लिहितातच. पण या ग्रुपमुळं जी मंडळी एरवी अजिबात लिहित नव्हती, व्यक्त होत नव्हती किंवा 7-7 दिवस म्हणजे आपण पुस्तकाचा परिचय करू शकू ही कल्पना सुद्धा ज्यांना म्हणजे स्वतःला सुद्धा पचनी पडणार नाही, अशी मंडळी या पुस्तकप्रेमीवर आल्यामुळे खूप लिहायला लागली. शैलेश समोर बसलेला आहे, त्याची पहिली कथा जी होती त्याची स्टोरी मला आणि श्रेयालाच माहित आहे. त्याची पहिली कथा पुस्तकप्रेमीच्या दिवाळी अंकामध्ये जी प्रकाशित झाली ना, ती त्यांनी लिहिण्यासाठी जे कष्ट घेतले आणि इतक्या वेळेला त्यांनी ते माझ्याकडं श्रेयाकडं ते पाठवलं, एडिट करून द्या, असं करून ती कथा झाली. आणि त्याच्यानंतर शैलेशचं लिखाण सुद्धा खूप बहरले आणि पुस्तकप्रेमीचा हा सगळ्यात मोठी मिळकत आहे की जे लोक एरवी लिहित नव्हते ते लोक या पुस्तकप्रेमीमुळे लिहायला लागले. आता पुस्तकं म्हणजे त्याचं पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशन व्हावं अशा प्रकारची माझी स्वतःची जशी इच्छा तशी आपल्याला बऱ्याच लोकांची आहे. शैलेशच्या क्लासेसच्या गोष्टी पण यायला हरकत नाही. सचिनचंही लिखाण खूप उत्तम असते, विकेही पुस्तक रूपानं यायला हरकत नाही आहे. म्हणजे पुस्तकप्रेमीच्या सगळ्याच मंडळींचे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पुस्तकं प्रसिद्ध व्हावी अशी शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो. श्रेयाच्या बाबतीत शुभेच्छा द्याव्यात असं बरंच काही आहे, म्हणजे नुसतं पुस्तकच असं नाही आहे. मला वाटतं प्रकाश सरांनी मध्ये उल्लेख केला की तिनं आता राजवंशी जी व्याख्यानमालेचं सूत्रसंचलन केलं त्यावेळेला प्रकाश सरनीच लिहिलेलं मला आठवतंय, म्हणजे कमेंट केलेली की म्हणजे तिनं मधुर भाषेने म्हणून अशा प्रकारचं करिअरच करायचा प्रयत्न करावा. हा, लेखिका म्हणून तर ती करेलच. तिची हम्पीची जी डायरी आहे तिचं खूप वेगळेपण आहे. म्हणजे हम्पीबद्दल खूप लोक लिहितात, आता सुद्धा आपल्या समूहावर लिहिलं जातंय हम्पीबद्दल. मला वाटतं शिरीष देशपांडे लिहित आहेत सध्या, तर शिरीष किर्लोस्कर ते लिहित आहेत काय. तर जे तिनं ज्या वेगळ्या अंगाने लिहिलेलं आहे ते खूप कौतुकास्पद आहे. आता हे पुस्तकाचं पहिलं जे प्रकाशन झालं तिच्या पुस्तकाचं, याबद्दल तिचं मी अभिनंदन करतो आणि तिच्या पुस्तक प्रकाशनाबरोबरच इतर सगळ्या करिअरसाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी सगळी इतकी मोठी मोठी मंडळी असताना खरं म्हणजे माझ्या हस्ते प्रकाशन तुम्ही केलं किंवा माझ्या हस्ते म्हणण्यापेक्षा श्रेयाचे बंधू आहेत आणि मोने मंडळी आहे, हा, तर या सगळ्या नातलगांच्या बरोबरीनं माझ्या हस्ते केलं मला खूप संकोचल्यासारखं होते. या ठिकाणी एवढी सगळी दिग्गज मंडळी बसलेली आहेत. शेखर सर इकडे आहेत, समोर प्रकाश सर आहेत, सचिन समोर बसलेला आहे आणि या सगळ्या मंडळींच्या म्हणजे उपस्थितीमध्ये तुम्ही मला हा मान दिला, याच्याबद्दल मी श्रेयाचे आणि सगळ्याच आयोजकांचे आभार मानतो आणि श्रेयाला आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. नियोजित कार्यक्रमानुसार याच्यानंतर 5 मिनिटं थांबून पुढचा संगीत कार्यक्रम सुरू व्हायचा आहे, पण त्याच्या आधी श्रेयालाही कल्पना नसलेला एक महत्वाचा कार्यक्रम आधी करू. श्रेयाचं हे पहिलं पुस्तक आहे, त्याचा तिच्या इतकाच आपल्याला सगळ्यांनाही आनंद आहे. त्यामुळे आज सकाळी अक्षरशः उठता उठता मनात आलं आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रेयाचं आपण आधी औक्षण करूया आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. 2 मिनिटं जरा फक्त दिव्या पुरेसा पंखा नाही नाही बस उभी नको ती टिपाळ बस आणि पूर्व पश्चिम बस ते सगळ्यात महत्त्वाचं. हा साईडला दोन्ही बाजूला व्हा. व्हेरी गुड. अरे आता सगळ्यांनी 1 मिनिट इकडे बघा म्हणजे नाही नको नको बघितलं तर नॅचरल आहे. आणि
नको, चेहरे जेवढे दिसतील तेवढे. श्रेयाचा इव्हेंट दिसला दिसला म्हणजे असा फोटो काढताना हा इकडे असं करतो आपण. ते वेगळ्या चित्रकारांना विषय मिळतो. बरोबर आहे, हे natural आहे. हे राजकीय होतं. हा, नाही. आम्ही फोटोच आहे, आम्ही हे करतोय, काय करतोय फोटो छान बोललात तुम्ही हं? नाही, नाही. नाव आठवतच नाही. मी वक्ता नाही हो, माहिती अशा सगळ्या अनुभवांना तुमचं पुस्तक आलं पाहिजे. सर स्वतः खूप लिमिटेड बोलतात पण ते परफेक्ट असतात. चुकत पण लिहिणं पण सरांचं खूप तसं लिमिटेड असतं. काय किती अवघड आहे सर की ते ह्याच्यात पाण्यात राहून त्यातनं बाहेर ते आता काय केलं मी घरच्यांचं पहिलं पुस्तक आहे म्हणून. ओके चला एक मुलगा कौशिक पुस्तकाला म्हणायचं काय कोणाला म्हणायचं? पुस्तकाला हॅपी बर्थडे त्याचा अर्थ आहे. श्रेय श्रेय एक मिनिट जन्म झाला ना पुस्तकाचा. आम्ही येणार तिथे. अरे बाबा आज तुला वाद आहे. तू गुडघ्यांवर बस मला वाटतं. नाही तू गुडघ्यांवर बस नाही तर आमचे वांदे आहेत सगळ्यांचे. सगळे वाघबुट फारच उंच आहेत. हा बेटा तू पण बस. आता खरी पुढची पिढी आली. आता जरा बघायला हरकत ना हळूच. बरं वाईला. अरे प्रकाश, श्रेयाचा प्रॉब्लेम असा आहे, तर कार्यक्रम संपेस तो तिला खाता येणार नाही. हो आज त्यांचं पोट आनंदाने भरलेलं आहे असं आपण गृहीत धरतो. मला जरा काम आहे, मी जरा मागे जाऊन घेते.